मराठी फॅमिली पहा, आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये ना एक पदार्थ अनेक प्रकारे अनेक पद्धतीने बनवला जातो। त्याच पैकी आहे ती म्हणजे कढी। कढी सुद्धा आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये अनेक पद्धतीने आणि अनेक प्रकारे बनवली जाते। त्यातील या प्रकारांपैकी कढीचा एक असा प्रकार आज आपण शिकणार आहोत, याचा स्वाद घेणार आहोत, ही म्हणजे त्रिवेणी कढी। ही त्रिवेणी कढी कशा पद्धतीने बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग एंड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 22 मे 2024। आज माणसांचा वाढदिवस आहे, त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर गाईज, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि ही त्रिवेणी कढी कशा पद्धतीने बनवली जाते हे शिकूयात आणि ह्याचा स्वादही घेऊयात। ही त्रिवेणी कढी बनवण्यासाठी प्रथम ट्रेडिशनल आणि पारंपरिक पद्धतीने असं हे हिरवं वाटण मसाला चटणी ठेचून घ्यायची आहे। आता यामध्ये काय करायचं, खलबत्त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर तसेच पुदिना, हिरव्यागार 8 हिरव्या मिरच्या तसेच अद्रक, हळद घ्यायची आहे, अर्धा टेबलस्पून जिरं घ्यायचं आहे, अर्धा टेबलस्पून धणे घ्यायचे आहेत, अर्धा टेबलस्पून बडीशोप घ्यायची आहे आणि अर्धा टेबलस्पून ही पांढरे तीळ घ्यायचे आहेत। आणि छान असं हे पारंपरिक आणि ट्रेडिशनल पद्धतीचं छान असं हे हिरव्या मसाल्याची चटणी छान अशी ठेचून घ्यायची आहे। आता ही चटणी ठेचून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने होते पहा। अशी थोडीशी जास्त एकदम बारीक पण ठेचायची नाही आहे आणि जास्त एकदम जाड पण ठेचायची नाही, अशा मध्यम प्रकारे अशी ही हिरवा मसाला चटणी ठेचून घ्यायची आहे। आता काय करायचं, ही हिरव्या मसाल्याची चटणी आहे ना, ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि ह्या खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी एका साईडला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे। गॅसवरती कढई छान तापली की त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तूप पण छान गरम होतं आहे तोपर्यंत आपल्याला इथे पहा, इथे ही कैरी उकडून तिचा अशा पद्धतीने हा गर काढून घेतलेला आहे। इथे ही कैरीचा गर घेतलेला आहे। या कैरीच्या गरामध्ये 1 ते 2 टेबलस्पून यामध्ये चण्याचं पीठ ॲड करून छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याचं सुंदर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पहा, हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता एकीकडे आपलं तूपही तापलेलं आहे। या तूप तापल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा। आता फोडणीला जिरं घालायचं आहे, मेथी दाणे घालायचे आहे आणि मोहरी घालायची आहे। या तिन्ही गोष्टी छान अशा फोडणीच्या तडतडून द्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला बेडगी मिरची आणि लवंगी मिरची फोडणीला घालायची आहे आणि नंतर हे पारंपरिक आणि ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेलं ठेचून घेतलेलं हे हिरवं मसाला वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये जे आपण कैरी आणि बेसन पिठाचं जे बॅटर केलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून 2 ते 3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्याच्या नंतर हे कढीचं मिश्रण एकजीव करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे। पुन्हा हे मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये हिंग घालायचं आहे। हिंग घातल्याच्या नंतर यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ऑरेंज ज्यूस म्हणजे संत्र्याचा रस याच्यामध्ये घालायचा आहे 20 ग्राम आणि याच्यानंतर आपल्याला पायनॅपल ज्यूस म्हणजे अननसाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे, तो पण 20 ग्राम घालायचा आहे। आता ह्यामध्ये खडा गरम काळा मसाला तसेच जिरंपूड घालायची आहे, साखर, सॉल्ट घालून ही कढी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि या त्रिवेणी कढीला दणदणीत 5 मिनटं छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। 5 मिनटं छान अशी त्रिवेणी कढीला दणदणीत छान अशी उकळी आल्याच्या नंतर आपली अशा पद्धतीने ही त्रिवेणी कढी तयार होते पहा। ही आपल्या या त्रिवेणी कढीला छान अशी 5 मिनटानंतर सुंदर अशी दणदणीत उकळी आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या कढीवरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं आणि त्यानंतर 5 मिनटानंतर ही त्रिवेणी कढी आपण भातासोबत, खिचडीसोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही त्रिवेणी कढी आपण खाऊ शकतो पहा।
खूप उत्कृष्ट अप्रतिम चवीची ही त्रिवेणी कढी होते। तर गाईस, आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पद्धतीने अनेक प्रकारे कढीचे प्रकार बनवले जातात। त्याच प्रकारापैकी ही एक आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये बनवली जाणारी ही एक अशी त्रिवेणी कढी आहे। तर आवडली का तुम्हा सर्वांना आजची ही आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये बनवली जाणारी त्रिवेणी कढी? आवडली असेल तर नक्की घरी तुम्ही पण बनवून पहा। रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @directruthnikmirekuki&vlogging ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।